हाय एव्हरीवन, मी आहे MST टॉपर 2026 या वर्षासाठी. आजचा ब्लॉग 34वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो आज फिजिक्सची बोर्डची एक्झाम होती अँड ऑनलाईन रिव्ह्यू बघता आणि माझ्या फ्रेंड्स पण देणार होते. सो त्यांचंही रिव्ह्यू ऐकून फिजिक्सचा पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता. सो बट त्यांना इझी गेला आहे, म्हणजे थोडंफार आता असतोच ना, अवघड पेपर आहे म्हणल्यावरती. सो त्यांना यावेळेस छान मार्क्स पडतील गाईज. सो आता नेक्स्ट एक्झाम केमिस्ट्रीची आहे. सो तुम्ही छान अभ्यास करा आणि काही ना काही लिहून या, काही ना काही म्हणजे अकॉर्डिंग टू क्वेश्चनच लिहून या. बट पेपर ब्लँक नका सोडू, कारण एक एक तरी मार्क नाही तर हाफ तरी मार्क देईलच ते चेक करणारा. सो हेच होतं. आणि माझ्या एक्झामबद्दल बोलायचं म्हटलं तर 15 फेबला होती एक्झाम लास्ट. सो छान होती एक्झाम. इट वॉज गुड. सो नेक्स्ट एक्झाम 19 फेबला आहे. लिस्ट तुमच्यासोबत शेअर करते. सो मी नेक्स्ट एक्झाम आमची 19 फेब्रुवारीला आहे क्लासची, आणि हा त्याचा सिलेबस आहे. सो मी याच्या अकॉर्डिंगच माझी टू लिस्ट बनवते आहे सध्या. सो व्हेक्टर्स मी सकाळपासूनचं व्हेक्टर्स आणि व्हेक्टर्सचं रिव्हिजन केलं आहे. सो ह्या शॉर्ट नोट्स म्हणजे मी फास्ट रिव्हिजनसाठी बनवलेल्या, म्हणजे फास्ट जेवढं येईल लक्षात तेवढं लिहिलेलं. अजून एक पेज आहे. अँड अबाउट PYQs तर मी आधी व्हेक्टर्सचे इझी थोडेफार ऑन गोईंग क्वेश्चन केलेत. सो आता मी PYQs करते नंतर. फिजिक्सचं ऑसिलेशनच्या नोट्स मी म्हणजे थोडक्यात लिहिलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे थोडंफार जेवढं आपल्याला मोजकं म्हणजे फॉर्म्युले इम्पॉर्टंट अँड ऑल असंच लिहिलेलं आहे. आणि PYQs पण मी सध्या करते. सो मी तुम्हाला माझे ऑफलाईन क्लासच्या नोट्स दाखवलेल्या आहेत ऑलरेडी, परत एकदा दाखवते. सो या माझ्या क्लासच्या नोट्स आहेत. मी यातूनच जास्तच रिवाईज करते, कारण म्हणजे जे आपल्याला शिकवलेलं आहे त्यातूनच आपण नोट्स बनवले आणि तेच रिवाईज केलं तर लवकर लक्षात येतं. आणि अबाउट व्हेक्टर्स, सो या पण माझ्या क्लासच्याच नोट्स आहेत आणि ह्या मी सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉग्समध्ये. सो आणि PYQs पण मी आता करणार आहे. माझं व्हेक्टर्सचं रिव्हिजन तर झालं आहे. आणि अबाउट केमिस्ट्री, सो बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर सध्या म्हणजे आमच्या क्लासच्या टेस्टच्या ह्याच्यात सिलेबसमध्ये आहे, केमिकल कायनेट आणि बायोमॉलिक्युल्स. सो मी फर्स्ट हा चॅप्टर म्हणजे रिव्हिजन एंड करायचं बघते. सो याच्या माझ्या ह्या क्लासच्या नोट्स आहेत. हा चॅप्टर स्टार्टिंगला म्हणजे मी गेले तेव्हा घेतलेला होता. सो अँड हे आपलं HSCचं बुक, टेक्स्टबुक. सो प्रत्येक चॅप्टर यातून 2दा तरी रीड करा गाईज, कारण आपण टॉपर्सचे और जे पण आपलं MST CETच्या राहिलेले आहेत टॉपर्स त्यांच्याकडून ऐकतोच की HSCचं टेक्स्टबुक खूप इम्पॉर्टंट आहे CETच्या केमिस्ट्रीसाठी. सो मी हे पण आज रीड करणार आहे आणि आज ही टू डू लिस्ट कंप्लीट करणार आहे. मी तुम्हाला याची अपडेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.